या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी बांधव आलेले आहेत। मी आता ज्यांच्या सोबत आहे ते विनोद सातपुते धाराशिव मधून आलेले आहेत। खरं म्हणजे या मराठा आरक्षणामुळे त्यांच्या घरावर मोठं दुःख कोसळलं आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही त्या दुःखात खरं म्हणजे त्या दुःखातूनच बाहेर निघालेले नाहीत। नेमकी त्यांची व्यथा काय आहे हे जाणून घेऊयात। मराठ्यांना आरक्षण का हवं, त्याच्या मागची नेमकी भूमिका काय आहे हे आपण विनोद सातपुते यांच्याकडूनच जाणून घेऊयात। विनोदजी, आपण धाराशिव मधून आलेला आहात, काय नेमकी तुमची मागणी काय आहे आणि असं काय झालं की जेणेकरून मराठा आरक्षणासाठी तुम्ही आज एवढ्या लांबून इथपर्यंत आलेला आहात? 1990 ला माझ्या भावाला 58% 10वीला होते आणि माझ्या आरक्षण बंधूला 46 होते। माझा आरक्षण बंधू गावातलाच तो लागला डीएडला, नोकरी लागली, आज 1 लाख रुपये पगार उचलतोय आणि चांगल्यापैकी त्याचं मजेत चाललंय, करून खातोय। तो बी काय माझा दुसरा नाही कोणी आरक्षण बंधू असला तरी, पण माझ्या भावाला 58 असल्यानंतर तो लागला नाही। मग तो पुण्याला आला मजुरी करायसाठी, ट्रक ड्रायव्हर झाला आणि अपघातात मिळाला। आणि तेव्हा जर आरक्षण 1990 असतं तर माझा भाऊ आज मला बघायला मिळाला असता। जी 70 वर्षात आम्हाला पान मातीत गाडले ती सरकार माझ्या बापाला बाहेर समोर घेऊन विनंती बाबांनो की मराठीला आरक्षण द्या, अशी आमची माझ्यावर बी आत्महत्या करायची पाळी आली। कारण उद्या माझं लेकरू शिकणार आहे आणि अजून 1 मार्काने जाणार आहे, त्याच्याऐवजी आपणही मेलणं बरं वाटते। मग सरकार माझ्या बापाला अशी विनंती हात जोडून की आमचा अंत भाऊ नका बाबांनो, गोरगरिबाला आरक्षण द्या। खरं म्हणजे आता विनोदजी असं म्हणाले की माझ्यावर देखील आत्महत्या करण्याची पाळी आली आहे, पण असं विनोदजी आपण करू नये। मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही सगळ्या मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभारलेला आहे। सरकारला देखील कुठल्याही परिस्थितीत याच्यावर तोडगा काढावाच लागेल। कुठल्याही मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये, आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नये। लढणं, संघर्ष करणं हे मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या शिकवणीला धरून जो तुम्ही आता एल्गार पुकारलाय त्या एल्गाराच्या माध्यमातून आरक्षण मिळवा। पण आत्महत्या करून आपल्याला जो काही जीव लाभलेला आहे, आपल्याला जे उत्तम जीवन लाभलेलं आहे ते मात्र खर्ची पाडू नका। जे तुमच्या भावाच्या बाबतीत घडलं ते दुर्दैव आहे आणि ते कुणाच्याही बाबतीत घडू नये, पण भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी निश्चितच सरकारकडून अपेक्षा आहे, हे मात्र निश्चित। पाहत रहा सरकार। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।